नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात यांनी अनेक महिलांचे शोषण केले असे व्हिडिओ पुराव्यासहित पोलिसांच्या हाती लागले आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। मुद्दा हा आहे की भोंदूबाबा अशोक खरात यांनी इतक्या महिलांचं शोषण केलं। व्हिडिओ बघितल्यानंतर असे दिसते की महिलासुद्धा त्यांच्याबरोबर स्वखुशीने शारीरिक शोषण करत आहेत की शारीरिक संबंध करत आहेत। दुसरी गोष्ट, इतक्या महिलांचं शोषण करत असताना एकाही महिलेने आवाज उठवलेला नाही। तिसरी गोष्ट म्हणजे सत्तेत असलेले राजकारणी लोक या भोंदूबाबांचे पाय धरत होते, त्यांच्याबरोबर फोटो काढत होते, त्यांना संरक्षण देत होते। अशा अनेक गोष्टी असल्यामुळे त्या भोंदूबाबाची हिंमत इतकी वाढली आहे। महिलांनीही अशा भोंदूबाबांकडे जाऊन शोषण करून घेतलं। हे सगळे मुद्दे बघितल्यानंतर असं समजतंय की महिलाचा वापर प्रत्येक गोष्टीमध्ये केला जातो। राजकारण असो किंवा धार्मिक कार्यक्रम असो किंवा असे भोंदूबाबा असो किंवा कसल्याही गोष्टीचं। त्यामुळे माझं महिलांना खूप विनंतीपूर्वक सांगणं आहे की महिलांनी राजकारणापासून दूर राहावे, अंधश्रद्धेपासून दूर राहावे, स्वतःचं शिक्षण घ्यावे, शिक्षणामध्ये भर घ्यावी, ज्ञान वाढवावे आणि स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहावे। त्यामुळे असं तुमचा कोणीही वापर करून घेणार नाही, तुमचं शोषण करून घेणार नाही। कृपया करून महिलांनी सगळ्यापासून दूर राहावे, कारण राजकारणी लोक कोणाचे नाही आणि हे भोंदूबाबाही कोणाचे नाही। असं हे कोणताही चमत्कार वगैरे होत नसतो, हे सगळं थोटांड आहे, थोटांड। त्यामुळे महिलांना माझी पूर्णपणे विनंती आहे नम्रपूर्वक की यांनी राजकारणापासून आणि अंधश्रद्धेपासून कायमचे दूर व्हावे। धन्यवाद।